घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पॉझिटिव्ह वाइब्स विथ शीतल या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. निसर्गाचं एक चक्र आहे, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचं बीज आपण लावतो त्याचं पीक आपल्याला मिळतं. म्हणजे आपण जर गव्हाचं बीज रोवलं तर आपल्याला तांदूळ नाही मिळणार, आपल्याला गहूच मिळणार. कर्मांचंही तसंच काहीतरी असतं. जसे कर्म आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा मोबदला मिळत असतो. एक दुकानदार असतो, रोज सकाळी जसा तो आपल्या दुकानात जात असतो त्याप्रमाणे तो आजही गेलेला असतो. पण आज त्याला काही फार छान वाटत नसतं. म्हणजे थोडासा चिडलेला असतो, घरी काही गोष्टी घडलेल्या असतात. तर आल्यावर त्याला असं वाटतं की आता कोणावर तरी राग काढला पाहिजे, म्हणून तो त्याच्या नोकरावर काढतो. तर नोकराला असं वाटतं मी तर काहीच केलं नाही, मी माझं जे काम आहे ते मी करतोय, शेठजी मला विनाकारण ओरडताय. त्यामुळे नोकराचंही थोडंसं मन खट्टू होतं, त्याला थोडंसं वाईट वाटायला लागतं. तो घरी जातो. घरी गेल्यावर त्याला असं वाटतं आज दिवसभर मी जे ऐकलं ते आता मी कोणावर तरी राग काढला पाहिजे, म्हणून तो त्याच्या बायकोवर तो राग काढतो. बायकोला वाटेल तसं तो बोलतो. बायकोला वाटतं मी तर काहीच केलं नाही. तर ती पण चिडलेली असते, तिच्या मनातही अस्थिरता असते, तिच्या डोक्यातही अशांतता असते. तिलाही कोणावर तरी राग काढावा असं वाटत असतो. तिला समोर तिचा मुलगा दिसतो, ती मुलावर राग काढते, मुलाला ओरडायला लागते. मुलावरती सगळा तिचा जो नवऱ्याने बायकोवर राग काढलेला असतो तो बायको सगळा राग मुलावर काढते. मुलगा पण रागारागात तावातावाने घराच्या बाहेर निघून जातो. गल्लीमध्ये तो असंच फिरत असतो. त्यालाही वाटतं माझी काही चूक नसताना आज विनाकारणच आईकडनं मला ओरडा बसला. त्या रागाच्या भरातच तो एक दगड उचलतो आणि समोर कुत्रा असतो त्या कुत्र्याला तो जोरात रागाने मारतो. कुत्रा पण पिसाळतो. कुत्रा सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागतो. पळत पळत तो रागाच्या भरात, कुत्रा सुद्धा रागाच्या भरात पळत पळत पलीकडच्या गल्लीत जातो. पलीकडच्या गल्लीमध्ये नुकताच एक माणूस रात्रीचं जेवण करून शतपावली करण्यासाठी म्हणून बाहेर आलेला असतो. तोवर तो पिसाळलेला कुत्रा येतो आणि त्या माणसाला चावतो. बरं, तो चावतो तो माणूस कोण असतो? तो शेठजी असतो, ज्याने आज दिवसभर नोकरावर राग काढलेला असतो. कर्मांचं हे असंच असतं की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवत असतं. जसं की शेकडो गायींमध्ये वासरू आपल्या आईला अचूक ओळखतं, तसंच कर्म तुम्ही कुठेही असाल तरी बरोबर शोधून काढतं आणि त्याचं फळ देतं. आपण जसं गोष्टीत पाहिलं की जे कर्म तुम्ही करत असतात तेच फिरून तुमच्याकडे परत येत असतात. शेठजींनी दिवसभरची चिडचिड नोकरावर विनाकारण केलेली असते, ती कुत्रा चावण्याच्या स्वरूपात ते कर्म त्यांना परत मिळतात. म्हणूनच नेहमी आपण ऐकतो की कर्म हे चांगले असावेत, कारण आपल्या कर्माचं फळ आपल्याला आज न उद्या हे मिळणारच असतं. कर्म म्हणजे काय? तर तुमच्या हातामध्ये एखादा चेंडू आहे आणि तो तुम्ही खूप जोरामध्ये खूप वेगाने समोरच्या भिंतीवर मारलात तर तो तिथेच थांबत नाही, तर तो तेवढ्याच वेगाने किंवा त्याच्या दुप्पट वेगाने तो तुमच्या अंगावर येतो. तर कर्मांचंही असंच काही असतं. म्हणून म्हणतात ना की आपले कर्म हे नेहमी चांगले असावेत, कारण त्याच्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे. श्री स्वामी समर्थ.